Download the ZEE5 app now. झी मराठीवरील रात्रीस खेळ झाले 2च्या 14 फेब्रुवारीच्या भागात नेने वकील शेवंताच्या घरी गेलेले असताना ते शेवंताला ती डब्याची पिशवी देतात आणि मी वेगळ्याच कामासाठी आलोय असंही सांगतात. वाड्यावर नाना बाहेर बसलेले असताना वर आकाशाकडे बघून पाणी द्यायचं राहिलंय, कार्य करायची राहिलीयेत असं एकसारखं बडबडत असतात. तेव्हा तिथे इंदू येते. ते बघून पांडू पण घाबरून जातो. तिथे दत्ता येतो तेव्हा तो इंदूला याआधी घरात काय झालंय आम्हाला माहित नाही, पण नाना आठवण करून देतायत तर घरासाठी विचार केला पाहिजे. नक्कीच घरातल्या कोणाचं तरी कार्य करायचं राहिलं असेल, ते तर करावंच लागेल असं सांगतो. शिवाय हे सगळं करायला अण्णा तयार होणार नाहीत, म्हणून सगळी कार्य करायला मी तयार आहे असंही सांगतो. इथे नेने वकील सुषमाशी बोलायचा प्रयत्न करतात, पण ती काहीच उत्तर देत नाही आणि निघून जाते. नेने वकील शेवंताला सांगतात की अण्णा माझे खूप चांगले मित्र आहेत, त्यामुळे जे काही घडतं ते पहिले येऊन मला सांगतात. ते तसे दिलदार आहेत, म्हणूनच त्यांनी ठरवलं आणि तुमची या गावातून जायची बदली रद्द झाली असं बोलून ते शेवंताच्या हातात एक पत्र देतात आणि पाटणकरांची बदली रद्द झाल्याचं सांगतात. ते ऐकून आणि ते पत्र वाचून शेवंत खूप खुश होते आणि वकिलांना तुमचे उपकार झाले म्हणून हात जोडते. त्यावर नेने वकील उपकार माझे नाही तर अण्णांचे आहेत, त्यांना सांगा असं सांगतात. इथे अण्णा आणि सोंट्या बाजारात जातात. तिथे अण्णा एका फर्निचरच्या दुकानात जातात. तेव्हा सोंट्या त्यांना घरासाठी काही खरेदी करताय का असं विचारतो. त्यावर अण्णा घरात काही कमी नाहीये असं सांगतात. तेव्हा ही खरेदी पाटणकरांच्या घरासाठी आहे हे सोंट्याला समजतं. वाड्यावर नानांचं बडबडणं चालूच असतं. दत्ता त्यांना सगळं नीट होईल असं समजावतो. वर माधव अभ्यास करत असताना तिथे अभिराम जातो आणि त्याला कार्य म्हणजे काय असं विचारतो आणि तो माधवला नाना जे बोलत होते ते सगळं सांगतो. तेव्हा माधव त्याला कार्य म्हणजे काय हे नीट समजावून सांगतो. नाना सतत कार्य करून टाका, त्याच्याशिवाय ती जाणार नाही असं काही बाई बोलत असतात. त्यांची ती अवस्था बघून सगळेच खूप घाबरून जातात आणि इंदू दत्ताला अण्णांना शोधून आणायला सांगते. अण्णा जेव्हा घरी येतात तेव्हा इंदू त्यांना तुम्ही एकदा तरी सगळं ऐकून घ्या आणि नाना काय बोलतायत तसं करूया अशी विनवणी करते. मात्र अण्णा तिचं काहीच ऐकत नाही आणि रागावून तिथून निघून जातात. आता वाड्यावर कोणतं संकट येणार? अण्णा कार्य पूर्ण करू देतील का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा रात्रीस खेळ चाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज. Download the ZEE5 app now.